छत्रपती संभाजीनगर तालुका पैठण येथील बिडकीन पोलीस ठाणे हद्दीत दुपारी थरारक प्रकार घडला। बिडकीन बाजार तलाव परिसरात दोन गटात वादातून चाकू व तलवारीने हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात तब्बल 6 जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे। सर्व जखमींना तातडीने शासकीय घाटी रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले आहे। या प्रकरणी आरोपींची यादी मोठी असून चेतन टिकेल काळे, रमणाबाई काळे, राजेश काळे, मालताबाई इत्यादी, कार्लोस काळे, गणेश कमलाकर काळे व सोपे भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। संभाजीनगरला आलती 4 वाजता लहान पोरग तिच्या बायको पळून गेली, मारलं म्हणून पळून गेली म्हणून तिला हुडकत होतं लहान पोरग। मधो पोरग तिच्या खोलीवर होतं, ते भाड्याने खोली घेतली तिकडंच राहत होतं। आणि मोठं पोरग बिडकीनमध्ये बाजार तळा पोलीस कॉलनी तिथं 8 जण त्याने यायला ठेवला। ते काय म्हणे की आज ह्याचा काटा काढायचा, सुखदेव आनंदा भोसले त्याचा काटा काढायचा, तिच्या बायकोचा आणि त्याचा काटा आज काढायचा। त्याला दिवशी काटा का काढायचा? पहिली दुश्मनी का काही? दुश्मनी होती पण मिटून घेतली होती। या टोळीनं धारदार शस्त्राने हल्ला केल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे। दरम्यान या हल्ल्यात सुखदेव आनंदा भोसले, सुन्ना सुखदेव भोसले, अश्विनी सुखदेव भोसले, स्वाती सुखदेव भोसले, शेख सुखदेव भोसले व अर्चना आकाश काळे हे जखमी झाले आहेत। त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून 2 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। या घटनेमुळे बिडकीन परिसरात तणावाचं वातावरण पसरलंय। पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। पुढील तपास बिडकीन पोलीस करत आहेत। जनमत लाईव्ह न्यूज करता दिलीप वरघट यांची रिपोर्ट छत्रपती संभाजीनगरहून।